नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नेमकं लक्षात घ्या, त्या जाहिरातीमध्ये लोकसेवा आयोगाकडून एक त्यामध्ये मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की नवीन पद्धतीने ज्यावेळेस आपली परीक्षा होत आहे तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही नवीन अभ्यासक्रमानुसार म्हणजेच काय वर्णनात्मक अभ्यासक्रमानुसार ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे तर त्या पेपरमध्ये किंवा त्या फॉर्ममध्ये तुम्ही असा मुद्दा केलेला आहे त्यांनी की जो वैकल्पिक विषय आहे म्हणजेच का जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो तुम्ही सुरुवातीला निर्णय घ्यायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्ही जो विषय निवडणार आहे, जो वैकल्पिक विषय निवडणार आहे तो तुम्हाला आधीच ठरवायचा आहे की तुम्ही कुठला घेणार आहे। त्यामध्येच म्हणून मी सांगितलं तुम्हाला हा विषय कसा आलेला आहे बघा। आपल्या समाजशास्त्र हा विषय असा आलेला आहे ना मित्रांनो, अगदी सोपा आणि सरळ। कारण का बरं महत्त्वाचा आहे हा विषय, हा तुम्हाला पटणं फार महत्त्वाचं आहे। कारण लक्षात घ्या, आज आपण जो विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे हा विद्यार्थी हा समाजामधला घटक आहे मित्रांनो। लक्षात घ्या, समाजामधला का बरं, कारण तो व्यक्ती कुठल्या तरी ग्रामीण भागामधून आलेला असेल, कुठल्या तरी गावामधून आलेला आहे, म्हणजेच काय तो व्यक्ती समाजाशी निगडीत आलेला आहे। समाज कसा असतो हे त्या व्यक्तीला अगदी लहानपणापासून त्यांनी बघितलेला असतो। म्हणजेच त्यामध्ये ग्रामीण व्यवस्था कशी आलेली आहे, त्यामध्ये तो कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजेच काय तो जॉईंट फॅमिली म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहिलेला असतो, त्यामुळे त्याला कुटुंब पद्धती माहिती असतात। तो विद्यार्थी तुम्हाला काही काळानंतर तो ग्रामीण व्यवस्था बघितलेली असतात, त्यांनी लग्न व्यवस्था बघितलेली असतात, म्हणजे प्रत्येक त्यांनी जाती व्यवस्था बघितलेल्या असतात। ज्या पद्धती एका गावामध्ये आलेल्या असतात, म्हणजे एक गाव असू द्या, त्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात। म्हणजेच काय, ज्या पद्धतीने आपण महाराजांच्या काळापासून किंवा आधीच्या प्राचीन काळापासून ज्या एका गावामध्ये सर्व व्यक्ती राहतात, म्हणजेच काय त्यामध्ये सर्व जाती धर्माचे व्यक्ती राहत आहेत। म्हणजेच लक्षात घ्या, तुमच्या गावामध्ये लागणाऱ्या दैनंदिन गरजा किंवा ते वस्तू ते व्यक्ती तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्येच मिळतात। म्हणजेच लक्षात घ्या, तुम्ही समाजामध्ये राहत आहे हे तुम्हाला पण भान आहे आणि समाजामध्ये ज्या गोष्टी आलेल्या असतात की ज्या गोष्टी तुमच्या निगडीत असतात, जे अगदी लहान जन्मापासून ज्यावेळेस तुम्हाला समज यायला लागतं तर जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत तुम्ही समाजामध्ये राहत आहे, अगदी गावामध्ये राहत आहे, की त्यामुळे तुमच्याशी असा कुठलाच दिवस नाहीये की तुमचा समाजाशी तुमचा संबंध आलेला नाहीये। अगदी लहानपणापासून ते मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही समाजाशी निगडीत आलेले आहे मित्रांनो। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामीण तुम्ही गरिबी बघितलेली आहे, श्रीमंती बघितलेली असतात, तुम्ही आर्थिक विषमता बघितलेली असतात। म्हणजेच काय हे लक्षात घ्या, या समाजशास्त्र विषयामध्ये जो मी वैकल्पिक विषय हा जर निवडला तर हा अशा पद्धतीने फायदेशीर आहे का मित्रांनो। लक्षात घ्या, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणारा आणि जास्तीत जास्त स्कोर करणारा हाच विषय आलेला असतो समाजशास्त्र। म्हणून हाच विषय निवडणं फार गरजेचं आणि चांगल्या पद्धतीने मित्रांनो। कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला जर आयोगाने जर बघितलं तर तुम्हाला 26 विषय दिलेले आहेत। हे तुम्हाला मग विचार करा, तुम्ही 26 विषय निवडायचे का नाही, तर मग एखादी विद्यार्थी का असतो, एखादी विद्यार्थी इंजिनिअरिंग ह्या भागामधून आलेला असो, या एज्युकेशन मधून आलेला असो, मग त्या व्यक्तीला वाटतो की अरे मी इंजिनिअरिंगचा एखादा विषय निवडू का, हे मॅथमॅटिक्स निवडायचा का, केमिस्ट्री फिजिक्स निवडायचा, असं त्या व्यक्तीला वाटतं। मग एखादी व्यक्ती तुम्हाला मेडिकल मधून आलेला असतो, मग तो मेडिकल विभागामधून आलेला असेल व्यक्ती, त्याचं एज्युकेशन झालेलं आहे, मग तो विद्यार्थी काय म्हणतो, अरे माझं मेडिकल झालं तर मग तो निवडू का। पण नाही मित्रांनो, अशी सर्वात मोठी चूक कधीही करू नका। सर्वात सोपे विषय ना जे आर्ट्सला आलेले ते विषय असतात, एक हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे विषय कसे असतात ना तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने आलेले असतात। समाजशास्त्र हा तुम्हाला सरळ सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या विषयापर्यंत घेऊन जात असतो। म्हणजेच विषय असा निवडायचा की जो आपल्याला समजेल, ज्यामुळे आपल्याला सहज सोपं होईल, हा एक, आणि सहज आपल्याला त्या गोष्टीचा मटेरियल मिळेल, हा एक मुद्दा असतो। आणि दुसरा मुद्दा का, तर तुम्हाला कुठेही म्हणजेच काय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि विषय परत महत्त्वाचा एक, तर असा विषय निवडायचा परत एक त्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा आहे। सर्वात महत्त्वाचं की तुम्ही जे 1 2 3 4 हे जीएसटी 4 पेपरची तयारी करणार आहे मुख्य, त्यामधला अभ्यास तुमचा कमी होऊन जाणार। म्हणजे कसा, जर पहिल्या पेपरमध्ये जर म्हटलं तुम्ही किंवा भारतीय समाज हा तुम्हाला दिलेला असतो टॉपिक, इंडियन सोसायटी आपण म्हणतो त्याला, म्हणजेच काय हे लक्षात ठेवा मित्रांनो, यामधला जो विषय आलेला आहे तर हा मुद्दा आणि तो त्यामधला आलेला, म्हणजेच काय तुम्ही समाजशास्त्रामधला तो मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही, म्हणजे तुम्ही जर समाजशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास करत आहे तर लक्षात ठेवा की समाजशास्त्रामधला जर तो अभ्यास तिथे कमी होऊन गेला ना मित्रांनो, परत तुम्हाला करायची गरजच पडणार नाही। म्हणजेच बघा, विषय असे अभ्यास हा सिलेबस मित्रांनो फास्ट आहे, जरा मोठ्या स्वरूपामध्ये, त्याचा व्याप खूप मोठा आहे, पण त्याला तुम्हाला सोपं कसं करता येईल हे नेहमी लक्षात ठेवा। म्हणजे कमी अभ्यासमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल,
कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने अभ्यास करता येईल आणि कमीत कमी मटेरियल मध्ये जास्तीत जास्त पुन्हा स्कोर कसा करता येईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून नेहमीच लक्षात ठेवा की आपल्याकडे बघा जे बॅच सुरू झालेली आहे त्या बॅच मध्ये पण मी नेहमी तेच सांगत असतो की कमीत कमी मटेरियल वापरायचे. खूप सारा पसारा घेऊन नाही बसायचा, कारण जर खूप सारा पसारा जर तुम्ही करत बसले ना, समजून जायचं तुम्ही स्वतःहून तुम्ही अपयशाच्या मार्गावरती जात आहे. आणि जर समजा यशाच्या मार्गावरती जात आहे तर तुम्ही कमीत कमी मटेरियल मध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायला शिका. रिव्हिजन वारंवार करा. आणि मी मुलांकडून आपल्या बॅच मध्ये तेच मेहनत करून घेतल्या जातं. कमीत कमी मटेरियल मध्ये डायरेक्टली टू द पॉइंट कसं जाता येईल, बरोबर, टू द पॉइंट कसं जाता येईल याच पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणून लक्षात ठेवा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सरळ दिलंय समाजशास्त्र एक शाखा म्हणून हा दिलेला आहे विषय, बरोबर, हा एक. मग त्यासोबतच बघा युरोपातील म्हणजे त्यामध्ये त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या याच्यामध्ये का प्राचीन काळापासून कशा पद्धतीने आलेला आहे, म्हणजे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा समाजाशी अडकलेला असतो, समाजाशी हा निगडीत आहे. म्हणजेच काय, तो व्यक्ती जर समाजाशी निगडीत आहे तर त्या व्यक्तीला समाज काय हे माहित असायला पाहिजे. आणि त्याला माहित फार काही सांगायची गरज नाही, कारण की तो व्यक्तीच समाजाचा एक पार्ट आहे. आणि जर समाजाचा पार्ट तो व्यक्ती जर समाजाचा पार्ट नाहीये असं जर आपण म्हणत आहोत तर तो व्यक्ती असं समजायचा की तो एक तर पृथ्वीवरती नसेल किंवा तो पृथ्वीवरच्या कुठल्या तरी ग्रहावरून आलेला असेल. हे स्पष्ट होऊन जातं त्यामध्ये, कारण पृथ्वीवरती असणारा व्यक्ती समाजाशिवाय राहूच शकत नाही. त्याच्याशी निगडीत समाज आलेला असतो. म्हणजेच काय, तो अवतीभोवती त्याच्या गोल समाजच फिरतोय ना, हे त्यात लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये हा दिलेला आहे की सामाजिक ज्ञान शाखा आहे. सामाजिक तुम्हाला हे दाखवलेलं आहे की समाजाची व्याप्ती कशी आहे, समाज हे कुठून आलेला आहे, समाजाचा उगम कशा पद्धतीने झालेला, हा एक. दुसरा म्हटलं त्यांनी सामाजिक विज्ञान, म्हणजे समाज हे कशा पद्धतीने एक सायन्स म्हणून आलेला आहे, म्हणून त्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. का त्यामध्ये प्रत्येक मुद्दा त्यांनी समजून दिलेला आहे. शास्त्र आणि शास्त्रीय सिद्धांत, संशोधन पद्धती, मग प्रत्येक त्यामध्ये व्यक्तीने कशा पद्धतीने संशोधन केलेलं आहे हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. प्रत्यक्षवाद, त्यातले मूल्य काय, कोणी काय काय कशा पद्धतीने आलेले आहेत हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे सायन्स, म्हणजे हे लक्षात घ्या त्यांना समाजशास्त्राला एक सायन्सचं विज्ञानाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा येतो की त्यावरती संशोधन कशा पद्धतीने झालेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक पद्धती कशा पद्धतीने आलेल्या आहे हे समजा त्यामध्ये समजण्याचा. त्यानंतर समाजशास्त्रीय विचारवंत, म्हणजेच काय आपल्या समाजावरती कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी त्यावरती अभ्यास करण्यात आलेला आहे, अगदी मागील वर्षापासून कशा पद्धतीने अभ्यास झालेला आहे, कशा पद्धतीने त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे त्यामध्ये दर्शवतं. म्हणजे तुम्हाला हे समजणं महत्वाचं राहतं की त्याचमध्ये लक्षात घ्या कुठल्या सिद्धांत, म्हणजे कुठल्या शास्त्रज्ञांनी कोणत्या शास्त्रज्ञांनी कसा सिद्धांत मांडलेला आहे. हे कार्ल मार्क्स असू द्या, एमिल दुर्किन आहे, मॅक्स वेबर, टॅलकोट, बरोबर आहे, त्यानंतर रॉबर्ट आणि मीड, प्रत्येकांची एक व्याख्या दिलेली असतात, प्रत्येकांचे सिद्धांत, आणि हे तुम्हाला विचारलेले असतात. हा एक मुद्दा. दुसरा येतो स्तरीकरण आणि गतिशीलता, म्हणजेच काय त्यामध्ये कशा पद्धतीने लैंगिक होतात हे बघा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यांची समानता असमानता होतोय आपल्या समाजामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर येतो सामाजिक स्तरीकरण, म्हणजे त्याचा सिद्धांत कशा पद्धतीने समाजामध्ये स्तर कसा आलेला असतो प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा. त्यानंतर येतो आयाम वर्गाची स्तरीकरण, लिंगभाव, वांशिकता, वंश परंपरा, सामाजिकमध्ये गतिशीलता कशा पद्धतीने आलेल्या आहे हे दर्शवलेलं आहे. त्यानंतर कार्य आणि आर्थिक जीवन, हे एक समाजाचं महत्व आहे. म्हणजेच बघा अशा पद्धतीने काय दिलं त्यांनी समाज ही समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा हे पेपर 1 आणि पेपर, त्यानंतर लक्षात ठेवा हा एक मुद्दा झाला पेपर 1. पुढचा मुद्दा येतो त्यामध्ये लक्षात घ्या पेपर 2. मग पेपर 2 मध्ये, आणि त्याचा भाग म्हटलं आपण 2 भागामध्ये आलेले असतात, पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने आलेले असतात. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ते समजून घेणं महत्वाचे असतात की कशा पद्धतीने आलेले आहे 2. म्हणून बघा आता एक आलेला आहे त्यामध्ये पहिला मुद्दा झालेला पेपर 2 मध्ये बघा त्यांनी भारतीय समाजाची ओळख हे दिलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने ओळख झालेली आहे समाजात, म्हणजे पहिल्या पेपरमध्ये असं म्हणता येईल का प्राचीन काळापासून कशा पद्धतीने समाज आलेला आहे, त्यानंतर प्राचीन काळापासून कोणी कोणी सिद्धांत मांडलेला आहे, कोणत्या शास्त्रज्ञांनी त्यावरती काय विचार व्यक्त केलेला आहे ते दर्शवतं. आणि मग पेपर 2 मध्ये लक्षात घ्या भारतीय समाज कशा पद्धतीने आलेला आहे, नंतर वसाहतवाद कसा होत गेलेला आहे, मग समाजामध्ये त्यामध्ये सूचना कशा पद्धतीने आलेल्या आहेत, संरचना कशा पद्धतीने आलेल्या आहेत ते, आणि समाजाला सुद्धा जमिनी किंवा त्यामध्ये भूरचना कशा पद्धतीने आलेल्या, हे बघा भू सुधारणा कशा पद्धतीने आलेल्या. म्हणजेच काय खेड्यांमध्ये तुम्हाला सामाजिक व्यवस्था दिसते, त्यामध्ये शेती दिसते, कृषी प्रधान संस्कृती आहे. म्हणजे एखाद्या समाज कुठल्या क्षेत्राला म्हणजे काम करतोय, कशा पद्धतीने काम करतो हे त्यामध्ये दर्शवलेलं असतं. त्यानंतर जाती व्यवस्था कशा पद्धतीने स्पृश्य अस्पृश्य भाग जपल्या जातं. त्यानंतर भारतातील आदिवासी समुदाय, भारतामध्ये अशा किती प्रकारच्या आदिवासी समुदाय, किती प्रकारच्या जाती आहे आणि कोणत्या भागामध्ये राहतोय, कशा पद्धतीने त्यांचा काय म्हणतात त्याला उत्पन्न आहे, कशा पद्धतीने त्याचा उपभोग असतो
हे दर्शवलेलं आहे. मग सामाजिक वर्ग आलेला आहे, त्यानंतर नातेसंबंध कशा पद्धतीने, म्हणजेच काय, आपल्याकडे आपल्या भारतामध्ये बघा कुटुंब व्यवस्था आलेली असतात आणि त्यातही आपली संस्था म्हटलं तर पितृसत्ताक पद्धती, म्हणजेच काय, पुरुष प्रधान संस्कृती आलेली आहे. मग हे तर आपल्याला समजणं महत्वाचे राहतं की त्यामध्ये आधी पुरुष प्रधान संस्कृती आहे, मग स्त्री प्रधान संस्कृती आधी होती का? मग स्त्री प्रधान संस्कृती जर आधी असेल मग कोणत्या काळामध्ये होती, कशा पद्धतीने होती, हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे मित्रांनो. हे एक बघा. पुढे आपण गेलो की परत बघा, त्यानंतर इथे तुम्हाला बघा समाजामध्ये झालेले परिवर्तन, दृष्टी कशी आहे, कृषी, मग त्या समाजामध्ये तुम्हाला उद्योगाची क्रांती झालेली आहे, आधुनिक औद्योगिक क्रांती पण यामध्ये त्यांनी मुद्दा दिलेला आहे बघा. औद्योगिकीकरण, नागरीकरण, त्यानंतर राजकारण आणि समाज. परत लक्षात घ्या, तुम्हाला राजकीय पक्ष आणि दबाव गट, त्यामध्ये काय राजकारण, राजकीय पक्षाचा दबाव गटाचा परत मुद्दा येतो का तुम्हाला समाज व्यवस्थेमध्ये, हा एक मुद्दा महत्वाचा. त्यानंतर चळवळी, मग त्यामध्ये स्त्रियांच्या चळवळी आहे, मागासवर्गीय चळवळी आहे, दलित चळवळी आहे, त्यानंतर तुम्हाला पर्यावरणीय चळवळी आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण समाज गट एकत्र करून चळवळी करायला जातो, हे एक मुद्दा महत्वाचा. तर लोकसंख्या, मग लोकसंख्या कशा पद्धतीने आहे, लोकसंख्याची धोरणं कशी आलेली आहे, कशा पद्धतीने पुढे पुढे गेलेला आहे समाज, हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. त्यासोबतच सामाजिक स्थित्यंतरण कशा पद्धतीने आलेला, म्हणजेच काय, तुम्हाला जो आज जातीय संघर्ष, महिलांवरती झालेला हिंसाचार, हा तुम्हाला एक मुद्दा दिसतो. तुम्हाला दारिद्र्य, निरक्षरता, विषमता कशा पद्धतीने आलेली आहे, हे एक तुम्हाला समजणं महत्वाचे आहे की आजही महिला आणि पुरुष मध्ये विषमता केली जाते. त्यानंतर महिलांवरती होणारे हिंसाचार, म्हणजेच काय, यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं आलेलं आहे की जी तुम्हाला केस स्टडी किंवा एखादी उदाहरण द्यावं लागतं, कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार होत आहे, हिंसाचार होत आहे, कुठे एक प्रकरण घडलायत का, मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचा वापर केला जातोय, की त्यांच्या बाजूनी काय असतो, सरकार काय निर्णय घेतात, कशा पद्धतीने घेतात, शासन त्यांच्याविषयी योजना कुठल्या काढल्या जातात, त्यांच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करत आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, म्हणजे एक लक्ष द्या, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, रोज न्यूजपेपरमध्ये कुठे ना कुठेतरी मुद्दे आलेले असतात. म्हणजे विचार करा मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 याच्या व्यतिरिक्त काय राहणार आहे तुम्हाला, आणि एक सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने घेऊन जाणार आणि फक्त ना फक्त नोट्सच्या आधारे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये जास्त गुंतून पडायचं नाहीये, अगदी मोजक्या पुस्तकांमध्ये मोजका अर्थ घेऊन आणि मोजकाच मुद्दा घेऊनच तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे कमीत कमी मटेरियल मध्ये, कमीत कमी नोट्स मध्ये जास्त तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल, तुम्हाला प्रत्येक मुद्दा कसा त्यामध्ये समाविष्ट करता येईल, कुठल्या चालू घडामोडीचा संदर्भ कसा देता येईल, हाच एक मुद्दा असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण एक समाजशास्त्र या विषयावरती बॅच सुरू करतोय. जास्तीत जास्त संख्येने ज्या विद्यार्थी मित्रांनी तुम्ही समाजशास्त्र हा विषय जर निवडलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्ञानोदय IAS अकॅडमी खाली नंबर दिलेला असतो, तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही युट्यूब चॅनलला पण जॉईन व्हा, तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला पण जॉईन व्हा, त्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. म्हणजे त्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्ञानोदय IAS अकॅडमी नागपूर हे उपलब्ध आहे तुम्हाला. आणि बघा, प्रत्येक मुद्दा तुम्हाला सोपा करून सांगणं हेच अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे. हाच मुद्दा, कुठल्याही पुस्तकांमध्ये गुंतवत नाही, फक्त ना फक्त नोट्सच्या आधारे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात आहे, बाकी काही नाही मित्रांनो. जास्त पुस्तकांमध्ये गुंतू नका आणि फक्त विश्वास ठेवा, कमीत कमी स्टुडंटचे बॅच असतात आपल्याला, फक्त कमीत कमी स्टुडंट मध्ये जास्तीत जास्त आपण फक्त ना फक्त रिझल्ट वरती काम करतोय. पूर्ण ज्ञानोदय IAS अकॅडमीची टीम तुमच्यासाठी काम करतोय आणि फक्त रिझल्ट वरती तुम्हाला फक्त मित्रांनो जे तुम्हाला परीक्षेला गरजेचं आहे तेवढंच आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. खूप काही तुम्हाला गुंतवत नाही, खूप काही कुठल्या गोष्टी, म्हणजेच काय, परीक्षेला जे आहे तेच महत्वाचं असतं आणि हेच ध्येय, लक्ष, हेच वैशिष्ट्य आपल्या ज्ञानोदय IAS अकॅडमी नागपूर इथलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाट कशाची बघताय, आपण कोर्स काही दिवसातच सुरू करतोय आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासोबतच लक्षात घ्या, पुन्हा वैशिष्ट्य म्हणजे काय, फक्त तुम्हाला बॅच करून फायदा नाहीये, नोट्स देऊन फायदा नाही, तर तुमची लिखाणाची सराव पण व्हायला पाहिजे. आणि लिखाणाचा सराव आपण या विषयासाठी, जर समाजशास्त्र विषयासाठी म्हणाल तर तुम्हाला जास्तीत जास्त संख्येने तुम्हाला फक्त ना फक्त मागील प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करून घेता येईल तुम्हाला, आणि हेच लक्षात घ्या, प्रत्येक मुद्द्यावरती प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने देता येईल. म्हणजे साधं समजा, तुम्ही जर विचार केला भारतीय समाज परिवर्तनाचा हा जरी मुद्दा म्हटलं, याच मुद्द्यावरती तुम्हाला मागील प्रश्न कशा पद्धतीने तयारी करता येईल हे, आणि ते मागील आलेले पूर्ण प्रश्न. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यात लक्षात घ्या, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, तुमची तयारी फक्त प्रश्नावरून व्हायला पाहिजे.
मुद्दे तुमच्याकडे नोट्स राहणार, मटेरियल राहणार, प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचे, लिखाणाचा सराव सर्वात महत्त्वाचा आहे. लिखाणाचा सराव तुम्हाला जर समजा तुम्ही त्या गोष्टी करत आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा रिझल्ट तुमच्याच बाजूने असणार आहे. 2025 हेच तुमच्यासाठी वर्ष असणार आहे. त्यामुळे विचार कशाचा करताय, लगेच तुम्हाला बॅचला सुरुवात करा. आपल्याकडे ऑफलाईन बॅच फक्त 25 स्टुडंट घेतोय आपण एका बॅचमध्ये. तर कुठली बॅच, मग समाजशास्त्र हा विषयासाठी असू द्या की राज्यसेवा पूर्ण विषयासाठी असू द्या, इंटिग्रेटेड बॅच पूर्व, मुख्य आणि मुलाखत सर्व बॅच साठी आपण घेतोय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बॅच सुरू झालेली आहे. समजा कुठल्याही अडचणी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली नंबर दिलेला असो, अकॅडमीशी संपर्क साधा, त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि कमीत कमी शुल्कामध्ये आपल्याकडे लक्षात घ्या, ज्ञानोदय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी कमीत कमी शुल्क, मग ते ऑप्शनलचा ह्या विषयाचे असू द्या की आपले रेग्युलर बॅचचे असू द्या, सर्व विषय तुम्हाला कमीत कमी फीस मध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार. एकही मुद्दा तुमचा स्किप केला जाणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉन्फिडेंटली मी जेवढं ठामपणे सांगतोय तेच लक्षात ठेवा. तुम्हाला जे शिकवायला, जे पेपरला येतं तेच शिकवणार. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट्स पण करत चला. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. आणि रोज तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ येत राहणार. पूर्वची पण तयारी कशा पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तर तुम्हाला सांगत राहणार आहे. आणि जरी अनुभव घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो बॅच नक्की जॉईन करा.